येडी कुठची. अय जिप्रे, तुझी खटार गाडी आहे की नाही तिकडं लाव. तुला दिसत नाही होय मी माझी गाडी धुतोय ते. अरे वहिनीने सांगितलं ना तिच्याबरोबर लपडी करू नको. अय भावा, अरे मी काय बोललोय, मी फक्त तिला एवढंच सांगितलंय की तुझी गाडी तिकडे नेऊन लाव म्हणून. मग हे वारक्या, ते बघ तिने ऐकलं. तिने आहे की नाही गाडी तिकडे नेऊन लावली. सुंदर सूर्यवंशी, आजपासनं ह्या मेनकाचा वेगळाच रंग दिसेल तुम्हाला. होय, आज काय मीटिंग नको ठेवायला. आधी जुने जे काही व्यवहार आहेत ते समजे बघून घेऊ आणि मग पुढे जाऊ. ते जास्ती महत्वाचं आहे. ऐक की, हे बारक्या, अरे ही जरा वेगळी वाटली का रे आज? नाही म्हणजे चिखलात लोळलेल्या म्हशीवानी बघत होती काय रे? निघाला का ड्युटीला? आज खूप काम आहेत अगं. मेनका, तू बिझनेसची एक बाजू सांभाळतेस ना, मी खरंच निश्चिंत झाले. नाहीतर डोकं कामात न गेलं असतं माझं. अगं ही तर फक्त सुरुवात आहे. तुझ्या डोसक्याची वाट कशी लावते ना मी, ते तू बघच. ऐक ना, आता सगळं विसरून आजपासून कामाची नव्याने सुरुवात कर. ऑल द बेस्ट. बरं, काकू आहेत ना आतमध्ये? आहेत. त्यांच्याशी जरा बोलायचं होतं. जा जा, भेट. बाय. बादली बी भरली. ए अक्षरा, अक्षरा ऐक की, अगं ती झिपरी आहे ना जरा वेगळीच वाटली बघ मला. म्हणजे ना तिच्या वागण्यात ना बदल झालाय. असं काही नाही हो. तुम्ही ना तिच्याकडे बघण्याचा चुकीचा चष्मा घातला ना डोळ्यांवर, तो आधी काढून टाका. म्हणजे सगळं स्वच्छ दिसेल. अगं नाही नाही, तसं नाही आहे. अगं बारक्याचं बी हेच म्हणणं आहे. बारक्याला बी ना तिचं वागणं बदललेलं वाटलं बघ. होय, माझ्याकडे रागाने बघू नका. मी नाही काय त्याला बोललो. ए नाही नाही, त्यानं काय नाही सांगितलं. अगं माझं मला जाणवलं आहे बघ. आणि ना अशी नेहमीप्रमाणे कशी बिंदास नव्हती वाटत बघा. हा, कशी असेल? जे घडलंय त्याचा थोडा तरी परिणाम होणार ना तिच्यावर. आणि लगेच कशी नॉर्मल होईल? तिला घेऊ दे तिचा वेळ. होईल ती नॉर्मल. तुम्ही दोघं तिला त्रास देऊ नका, आत्ताच सांगते. चला, बाय. अरे हे बघ, ही तू म्हणली ती रजिस्टर्स. काकू, मला काय वाटतं, आपण हा समजा हिशोब ना एकदा जरा चेक करू. एकदाच काय तो ताळमेळ लावू आणि मग पुढच्या कामाला सुरू करू. काय म्हणता? अगदी बरोबर बोलतीयस बघ, तसंच कर. मेनका, हा, एक विचारू. तुझ्या मनात आता काय बी किंतु परंतु नाही ना? म्हणजे हे जे काही घडलं ते मागच सोडून पुढचा विचार करतेस ना? हाऊ होय, एकदम क्लीन चिट आहे बघा. काय काळजी करू नका. आपण आधी कामाकडे लक्ष देऊ आणि मग बाकीचं बघू. हे महत्वाचं आहे सध्या. येऊ का? ये. या ग आपल्या कामाचे सगळे जुने रजिस्टर हे कुठे बाहेर घेऊन गेल्या? हा ग, एवढा विश्वास ठेवू नकोस, तिला डोसक्यावर बसवू नकोस. ऐक माझं, महाबिलंदर पोरगी आहे ही. एक ना एक दिवस सुंदरला ऐकल आणि आपल्या सगळ्याला कामाला लावल. ही
यशवंता तू नग त्याची काळजी करू. मी काय करतेय ना ते मला नीट कळतंय आणि कुणावर किती विश्वास टाकायचा ते मी बघते. माझ्यावर विश्वास नाही तुझा, पण तुझी काय करतेस का नाही ताई, लई मोठी चूक करतेस. यशवंत मामा तुम्ही किती बी बोंबा मारा, पण आता मेनकाला पकडणं अशक्य आहे. वात्या वाऱ्याला धरायचं नाही न मेनकाचा नाद करायचा नाही. सौताला आहे ना लय शहाणी समजायला लागली ती. दुसऱ्यांचा ना विचारच करत नाही, आपल्या मनाला येईल ना तसंच वागायचं असते. आता बी आली आहे पण गेलीये कुठं ना देवालाच ठाऊ. नाही नाही, हिला आहे की नाही असं सैल सोडून चालणार नाही. हिला चांगलं धारेवर धरल्याशिवाय ना ही काय सुधारायची नाही. येऊ दे हिला, चांगला झापतो आता. काय गे? बोल. काय नाही. अगं एवढं काम पडलं इथं आणि तू 2-3 तास कुठं गायब होतीस? मी बोललो ते हिला ऐकू गेलं नाही काय की मी हळूच बोललो? अगं काय विचारतोय मी? एवढी कामं पडल्यात इथं आणि तू कुठं गायब झालेलीस? अगं मेनका काय चालू आहे तुझा? तू हे समजा मुद्दाम करतेस ना मला त्रास द्यायला? असं काही नाही. अगं मग तू का अशी वागतेस हा? आणि हे बघ, तू जर अशीच वागत राहिलीस तर आपलं काम कशी. काल जे काय झालं ते अजून मी मनाला लावून घेतलेस होय तू? तुला अजून बी काय शंका आहे का? सुंदर, काचेच्या भांड्याला तडा गेला का गेला. अजून कोणी गैरसमज नको करून घ्यायला ना, त्यापेक्षा आपलं आपलं लांब राहिलेलं बरं. कामापुरतं बोल, बाकी काही नको. मेनका, काचेला तडा गेला की गेला असं जरी तुझं म्हणणं असेल ना तरी आपण ते का जपत राहायचं हा? आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, गैरसमज करून घ्यायला ना इथं कोणाला बी येळ नाही. आणि अगं असं आबोला धरून काय होणार आहे? त्या परीच आहे ना, अगं उलट आपण दोघांनी आहे ना एकमेकांनी समजून घेतलं पाहिजे बघ. आणि असं जर झालं ना तरच ना त्यांची किंमत राहील. आणि